दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवलेली आहे। आपल्या सुनेला चित्रा वाघ या काहीतरी सांगतायत, शिकवतायत असा दावा विद्या चव्हाण यांनी केला। या ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण नेमकं काय बघूया। चंद्रकांत दादांशी बोलणं झालं तर ते मला म्हणाले की आहे का तुमच्या संपर्कात? म्हणलं नंबर तर आहे आणि मी सकाळपासून ट्राय करते तो नंबर काही लागला नाही। पण आपल्या दोघांचं या विषयावर बोलणं होणार हे मला माहित नाही। आणि मग तुमच्याशी बोलणं झालं, मी 2 माणसं लावली होती कामाला की जरा शोधून काढा मला कुठे। इनफॅक्ट मी एका IPSला सांगितलं की ते FIRचा मला ॲड्रेस पाठवा, म्हणजे मी तिच्यापर्यंत पोहोचू शकेन। आणि आमचं इनफॅक्ट 2 दिवसापूर्वीच हे बोलणं झालं की आपण तिच्या मागे पार्टी म्हणून नाही, पण एक आपण तिच्या मागे स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे। आम्हाला मागे राहून तुला जी मदत करता येईल, जो सपोर्ट करता येईल, की काय बोलायला हवं नक्की, तिचे मुद्दे कसे खोडून काढायला हवे, मी सजेशन तुम्हाला देते की मी एक व्हिडिओ बनवावा, छोटासा, एक पेपर, प्लेन पेपर, छोटासा व्हिडिओ 2 ते 2.5 मिनिटाचा, नॉट मोर दॅन दॅट। मी डॉक्टर शीर्षा एका चांगल्या फॅमिलीला भेटते आणि माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे, तो मी मांडण्याचा प्रयत्न केला। माझी लढाई ही एका महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या बाईच्या विरोधात आहे। ती या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे, मी सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी आहे आणि माझ्यावरती जे अतिशय खालच्या पातळीचे, मी आपण सांगूया, मी जर तुम्हाला सांगतेय माझ्यावर जे अतिशय खालच्या पातळीचे आरोप करण्यात आलेले आहेत, तर त्याचं उत्तर मला द्यायचंय। अशा पद्धतीमध्ये एक छोटासा व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ आपण जोडी सगळ्या न्यूज चॅनलला टॅग करायचा, ट्वीट करायचं, ते लगेच तुझ्याकडे येते की आम्हाला कधी वेळ देत आहे।